मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेमध्ये होणारे बदल, या योजनेसंदर्भातले सर्व अपडेट आणि घेतले जाणारे निर्णय पाहिजे असतील तर गरजेचं आहे सबस्क्राइब करणे, जेणेकरून या योजनेची तुमची कोणतीच अपडेट मिस होणार नाही। तर सुरुवात करण्याअगोदर सबस्क्राइब करा। पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातून 1.5 कोटीपेक्षा जास्त महिला पात्र ठरलेल्या आहेत। 14 ऑगस्टपासून या योजनेचा लाभ महिलांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात येत आहे। म्हणजे 3000 रुपये महिलांच्या अकाउंटमध्ये येत आहेत। बऱ्याच महिलांना पैसे आलेले आहेत, पण बऱ्याच महिला अशा आहेत की त्यांना आणखीन पैसे आलेले नाहीत। 17 ऑगस्टला पैसे येतील असं सांगण्यात आलेलं होतं। आज 12 वाजून गेलेले आहेत 17 ऑगस्टचे, तरी पण या ठिकाणी बऱ्याच महिला अशा आहेत ज्यांना पैसे आलेले नाहीत आणि त्यांचं आधार कार्ड पण लिंक आहे। तर का पैसे आले नाहीत या संदर्भात माहिती पाहूया। पहा, आधार कार्ड बँकेला लिंक असणं वेगळं आणि आधार कार्ड बँकेला सीडिंग असणं वेगळं। कारण तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते पैसे तुम्हाला डीबीटी अंतर्गत येणार आहेत। म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे 3000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत। त्यासाठी तुमचं आधार कार्ड लिंक नाही तर ते अकाउंटला सीडिंग पाहिजे, त्याच वेळेस तुम्हाला पैसे येणार आहेत। आता तुम्हाला आधार कार्ड सीडिंग आहे की नाही हे जर चेक करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही एक महत्त्वाचं काम करायचं आहे। आणि आधार कार्ड सीडिंग नसेल तर लवकरात लवकर नवीन अकाउंट ओपन करायचं आहे। हे अकाउंट कोणतं असणार आहे, काय असणार आहे, त्या संदर्भात देखील आपण माहिती पाहणार आहोत। तर आधी आधार कार्ड सीडिंग आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड तुमचं सीडिंग आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला माय आधारची जी ऑफिशियल साईट आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे। या साईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहण्यास मिळणार आहे। तर लिंकच्या माध्यमातून चेक करू शकता तुम्ही। इथं आल्याच्या नंतर या साईटवरती आल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे। OTP आल्याच्या नंतर पुढे तुम्हाला पाहू शकता आधार कार्ड नंबर आणि OTP टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। आणि लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला जे 5 नंबरचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी पाहू शकता बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। म्हणजे तुमच्या आधारला कोणती बँक सीडिंग आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे। त्या ठिकाणी जर ॲक्टिव्ह असं असेल तर बँकेचं नाव तुम्हाला दिसणार आहे, कोणत्या बँकेसाठी ते ॲक्टिव्ह असणार आहे, कोणत्या बँकेला ते सीडिंग असणार आहे, ज्या बँकेमध्ये तुमचे पैसे येणार आहेत त्या बँकेचं नाव तिथं असणार आहे। आणि जर तिथं इनॲक्टिव्ह तुम्हाला दाखवत असेल तर तुम्हाला आजच्या आज एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे पोस्टात जायचं आहे। पोस्टामध्ये जाऊन तुम्हाला एक डिजिटल अकाउंट ओपन करायचं आहे। डिजिटल अकाउंट ओपन केल्याच्या नंतर तुमचं आधार कार्ड जे आहे ते एका दिवसामध्ये बँकेला सीडिंग होऊन जाईल। तुमचं आधार कार्ड जे आहे ते अकाउंटला सीडिंग होऊन जाईल। त्या ठिकाणी तुम्हाला पासबुक वगैरे काही देण्यात येत नाही। आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन पोस्टात जायचं, त्या ठिकाणी डिजिटल अकाउंट ओपन करायचं आहे। 10 ते 15 मिनिटामध्ये तुमचं हे अकाउंट ओपन करून घेण्यात येईल आणि त्यानंतर तुमचं आधार कार्ड आजच्या आजच सीडिंग होऊन जाईल, जेणेकरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे तुमचे पैसे आहेत ते तुम्हाला मिळून जातील। पहा, आधार कार्ड लिंक असणं वेगळं आणि आधार कार्ड सीडिंग असणं वेगळं। त्यासाठी तुमच्या आधार कार्ड बँक अकाउंटला जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला पाहिजे असतील तर बँक अकाउंटशी आधार कार्ड सीडिंग पाहिजे, तरच तुम्हाला 3000 रुपये तिथं मिळणार आहेत। त्यामुळे लवकरात लवकर इथं चेक करा तुम्ही। या साईटवरती ही जी साईट आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहण्यास मिळेल। आणि जर तुम्हाला तिथं तुमचं स्टेटस या बँक सीडिंग स्टेटसच्या इथं इनॲक्टिव्ह जर दाखवत असेल, ॲक्टिव्ह दाखवत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, तुम्हाला पैसे येतील। ज्या बँकेशी हे कनेक्ट आहे तिथं तुम्हाला त्या बँकेचं नाव दिसेल आणि त्या बँकेत तुमचे पैसे येतील। परंतु जर इथं क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इनॲक्टिव्ह असं दाखवत असेल तर आधार कार्ड तुमचं इनॲक्टिव्ह आहे, तुम्हाला सीडिंग नाही। त्यावर सीडिंग करून घेण्यासाठी पोस्टात जायचं आहे, डिजिटल अकाउंट ओपन करायचं आहे, जेणेकरून आजच्या आज तुमचं आधार कार्ड सीडिंग होईल आणि तुम्हाला पैसे मिळतील। तर लवकरात लवकर स्टेटस चेक करा, ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह आहे। इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट पोस्टामध्ये जाऊन काढलं तर लवकरात लवकर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते फक्त आणि फक्त जी बँक तुमची सीडिंग असणार आहे आधार कार्डशी त्याच बँकेमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत। हा महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे, कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या अकाउंटला करण्यात येत आहे, त्यासाठी हे गरजेचं आहे। तर लवकरात लवकर करून घ्या, तरच पैसे येतील।
या योजनेच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आज 17 ऑगस्टला बऱ्याच महिलांना पैसे येतील आणि ज्या महिलांना पैसे येणार नाहीत त्यांच्या संदर्भात काय निर्णय घेतला जाईल, त्यांना कधी पैसे येतील, त्या संदर्भात काय प्रोसेस करावी लागणार आहे, या संदर्भातली सविस्तर माहिती शासनाच्या माध्यमातून जी देण्यात येईल ती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे। त्यासाठी गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणं, जेणेकरून या अपडेट तुमच्या मिस होणार नाही। परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।